आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया सुपरफास्ट 50 मध्ये। कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। कोकण विदर्भ घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 3 ते 4 दिवसात मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतील। नागपूरसह आसपासच्या परिसरात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा। हवामान विभागाचा अंदाज। संततधार पावसामुळे तापमानात 2.3 अंशांची घट। जळगावच्या पाचोरा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। शेतात पाणी तुंबल्याने शेत वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। शेतात गुडघाभर पाणी साचल्याने पेरणी केलेलं बियाणं वाहून जाण्याची शक्यता। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। पालखेड धरण 80% भरलं। धरणातून कादवा पात्रात 5754 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारधमध्ये जोरदार पाऊस। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात साचलं पाणी। त्यामुळे जीर्ण वर्ग खोल्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी। बुलढाण्यातील मुसळधार पावसामुळे मेहकरमधील इंटरचेंज टोल नाका रस्ता पाण्याखाली। वाहतूक ठप्प। 3 तास रस्ता होता बंद। नाशिकच्या सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याच्या पायथ्याशी असलेला पोवरी धबधबा प्रवाहित। पावसामुळे सप्तशृंगी घाट आणि डोंगर परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली। छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाल्याने निसर्ग सौंदर्य खुललं। वाशिममध्ये पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढलं। जीव वाचवण्यासाठी शेतकरी झाडावर चढले होते। कोल्हापूरच्या इचलकरंजीत पंचगंगा नदीकाठच्या वरदविनायक गणपती मंदिरात पाणी। भाविकांवर पाण्यातून दर्शन घेण्याची वेळ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 60 फुटांवर। वाशिमच्या पिंपरी सरहद आणि कुकसा परिसरातील गावाजवळून वाहणाऱ्या उतावळी नदीला पूर। नदीजवळ असलेल्या एका हॉटेलमधील व्यक्ती सकाळपासून पुराच्या पाण्यात अडकून स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने पुरात अडकलेल्या व्यक्तीची केली सुटका। कऱ्हा नदीवरील नाझरे धरण 100% भरलं। धरणावरून पाणी वाहण्यास सुरुवात। ग्रामस्थांच्या वतीनं कऱ्हा नदीचं जलपूजन। नदीला साडीचोळी श्रीफळ अर्पण। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ। धरण प्रकल्पात 25% पाणीसाठा। वाशिमकरांना दिलासा। बुलढाण्यातील लोणार तालुक्यात महार चिकना फाट्यावरील तरुण नाल्याच्या पाण्यात वाहून गेला। रोहिदास श्रावण शिरसाट असं मृतकाचं नाव। नाल्यात शौचासाठी गेला असता तो वाहून गेला। वाशिम जिल्ह्यात पिंपरी सरहद आणि कुकसा परिसरात दुथडी भरून वाहते उतावळी नदी। नदीकाठच्या हॉटेलमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। संगमेश्वर तालुक्यात पावसाची मागच्या 3 दिवसापासून उसंत। सावर्डे आणि आरवली या भागात भात लावणीला सुरुवात। गोंदियात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या रखडल्या। सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून धान पिकाची पेरणी। सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात खरीपाच्या 70% पेरण्या पूर्ण। 15 दिवसापासून तालुक्यात पाऊस नसल्यानं डोंगर भागातली पिकं धोक्यात। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। गोंदियात धान खरेदीची मुदत संपण्यास 3 दिवस शिल्लक। धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवून मिळण्याची शक्यता मावळली। वाशिम जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर। पुराच्या पाण्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली। पिकांचं मोठं नुकसान। बुलढाण्यात कांचनगंगा नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी शेतांमध्ये शिरलं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। शेकडो एकर शेतातील पेरणी केलेली पिकं वाहून गेली। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पुरात अडकलेल्या 5 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात केवळ 59% पेरण्या। कोरडवाहू क्षेत्रात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विठ्ठल दर्शन 24 तास खुलं। जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। काटेवाडीत तुकोबांच्या पालखीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा। धनगर समाजाच्या वतीनं मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याचं आयोजन। बारामतीच्या काटेवाडीत तुकोबांच्या पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी। शाळकरी मुलांकडून लेझीम खेळत आनंद साजरा। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून आषाढी यात्रेच्या निमित्तानं भाविकांसाठी लाडू बनवण्याच्या कामाला सुरुवात। भाविकांसाठी 15 लाख बुंदीचे लाडू आणि 1 लाख राजगिऱ्याचे लाडू बनवले जाणार।
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मुख्य रस्त्याची दुरवस्था, मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा संताप. प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून मार्ग दुरुस्त करण्याची मागणी. भिवंडीतील बंगलापाडा परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव. आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. नांदेड शहरात अनेक ठिकाणी कामासाठी रस्ते खोदले. काम अर्धवट असल्यानं नागरिकांना त्रास. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसपी ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा. अकोल्यात उपोषणकर्त्याचं चक्क ट्रम्प सरकारला साकडं. हक्काच्या जमिनीवरून ग्रामपंचायत तहसीलदारांकडून अन्याय होत असल्याचा आरोप. ट्रम्प यांनी मोदी सरकारशी चर्चा करून न्याय देण्याची मागणी. बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांवरील वक्तव्यावरून परभणीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेची घोषणाबाजी. लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या रिंगणगावमध्ये 14 वर्षीय बालकाच्या हत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक. रिंगणगावच्या ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. या गुन्ह्यात नरबळीचं कलम वाढवण्याची मागणी. मुंबईत ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण आंदोलन. वेतनवाढ करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी. धुळे महापालिकेच्या वतीनं मालमत्ताधारकांना 10% शास्ती माफ. महिन्याभरात तब्बल 12 कोटी 28 लाख रुपयांची वसुली. शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी 3 अटक. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विनोद हायस्कूल शाळेतील शिक्षकावर एटीएसची कारवाई. मुख्याध्यापक चेतन डोंगरे, तत्कालीन सचिव गंगाधर डोंगरे आणि शिक्षक सदानंद जांगडेला अटक. गोंदिया जिल्हा बँक निवडणुकीत महिला संचालक पदाची चुरस. कुणाची वर्णी लागणार? निवडणुकीला 3 दिवस शिल्लक. प्रचारात रंगत वाढली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार. भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांची माहिती. तर भाजप नंबर 1चा पक्ष राहणार. चौधरींकडून विश्वास व्यक्त. वंचित बहुजन आघाडीचं हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप म्हस्के यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात ग्रामसेवकाचा बनावट शिक्का तयार करून विविध योजनांचा लाभ घेतल्याचा प्रकार उघड. साळसूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची पोलिसात तक्रार. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मैराळ डोह ग्रामपंचायतीची इमारत कोसळली. जीवितहानी नाही. स्थानिकांनी सावधगिरी बाळगल्यानं मोठा अनर्थ टळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोटकी ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय. मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवणाऱ्या पालकांच्या घराची घरपट्टी माफ होणार. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी उचललं पाऊल. धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणणाऱ्या 12 नगरसेवकांना पोलीस संरक्षण देण्याची शिंदेंच्या सेनेची मागणी. भंडाऱ्याच्या मेंढा चपराड इथे सर्पमित्राला सापाचा दंश. जखमी सापावर औषधोपचार करताना घडली घटना. सर्पमित्र रामभाऊ बगमारे यांची प्रकृती गंभीर. गोंदियाच्या आमगाव शहरात अल्पवयीन बालकाचा विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू. इलेक्ट्रिक दुकानावर सोलर पाईप लावताना घडली दुर्घटना. रोहित निखारी असं मुलाचं नाव. नांदेडच्या मुदखेड रस्त्यावरील सीता नदीजवळ रुग्णवाहिकेचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. रुग्णवाहिकेत रुग्ण नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. भिवंडी तालुक्यातील वडपे गावाजवळ शिवशाही बस रस्ते दुभाजकावर चढली. छत्रपती संभाजीनगर ते बोरिवली बसचा अपघात. बसमध्ये 20 प्रवासी. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. नांदेडमधील नवीन बस स्थानकात चोरीचा प्रकार. अमरावतीमधील 3 स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 5 मोबाईल, रोकडसह 4 चाकी असा एकूण 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.